ना मी खडकीचा सरपंच या नात्याने बोलतोय। आमच्या शेतकऱ्याची 2 दिवसापासून मुसळधार पावसाला अतिवृष्टी झाली। या शेतकऱ्याचा हातोनात माझ्या खडकी मायबाप जनतेचा हातोनात नुकसान झाले। साहेब, हे कृषी मंत्र्याला माझं म्हणणं आहे शासनाला की आमच्या शेतकऱ्याला खडकी मायबाप जनतेला काहीतरी तुम्ही दिलासा द्या। साहेब, काय करू मी? माझं तोंड हाणून घेऊ का? साहेब, माझ्या खडकेकरांना मी काय सांगू, तुम्ही सांगा। माझ्या आज 27 तारखेला 27 मेला सुद्धा असा अवकाळी पाऊस झाला साहेब, आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या फुलाचे संत्रा झाडे अख्खे फुटून निघाले होते, पण त्यावेळेस सुद्धा आमच्या अवकाळी पावसामुळे सगळा बाहेर गळून गेला साहेब। आणि त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान झालंय, आणि ते बी कुठं शासनाने त्वरित मध्ये त्यावेळेस सुद्धा दिली नाही। आणि आता हे दुसरं आसमानी संकट आमच्या खडकीला संकटात वाढवलं गेलंय। साहेब, तुम्ही सांगा मी काय करू? आज माझ्या जनतेला मी काय सांगू साहेब? हे बघा, माझं शासनाला एकच विनंती आहे, हे सगळं आज गाई गुरांना खायला सुद्धा चारा राहिला नाही साहेब। ही सांगा मी आज काय लोकांना सांगू? ही माझी एक शासनाला एक विनंती आहे साहेब। मी सरपंच यांनी बोलतो खडकेगावचा, माझ्या शेतकऱ्यांना माझ्या खडकेगावला काही ना काही मदत करा साहेब त्वरित। आणि आज हेक्टरी 50,000 रुपये मदत करून द्या साहेब। हे तुम्ही माझ्या जनतेला काहीतरी दिलासा एवढंच मागतो साहेब।